भवाप्ययो भव आप्ययौ हि भूतानां भव अप्ययो हि हि भूतानां भूतानि श्रुतो विस्तर्शय मया। श्रुतो विस्तरश मया विस्तरशः त्वत्तः कमलपत्राक्ष त्वत्तः त्वत्तः कमलपत्राक्ष कमलपत्राक्ष माहात्म्यम् अपि च अव्ययम्। माहात्म्यम् अपि च अपि च अव्ययम् तर इथे अर्जुन काय म्हणतोय? भव्य अप्ययौ ही भूताना. भव्य अप्यय म्हणजे भव म्हणजे निर्मिती आणि अप्यय म्हणजे किंवा अप्यय म्हणजे की त्याला काय म्हणतात संहार नष्ट, की या भूतांची निर्मिती आणि संहार कसा होतो. आता भूतांची निर्मिती म्हणजे जीव तर मरत नाहीत, निर्मिती म्हणजे ते शरीर कसं धारण करतात. सृजनाच्या वेळी शरीर कसं धारण करतात, नंतर प्रलयाच्या वेळी सर्व काही कसं नष्ट होतं. तर याबद्दलचं मी या भूतांचं म्हणजे जीवांचं वर्णन श्रुतो म्हणजे मी ऐकलं आहे. कसं ऐकलं? विस्तरशः. मया म्हणजे मी या भूतांचं म्हणजे जीवांचं सृजन, त्यांचा संहार म्हणजे शरीर धारण करणं, शरीर सोडणं किंवा प्रलय, याबद्दल विस्ताराने श्रवण केलेलं आहे. कुणाकडून? त्वत्तः कमलपत्राक्ष, की हे कमळपत्र. तर कमलपत्राचं मला मराठीत बघावं लागेल. त्यांनी कमळाचं फूल म्हटले का पान म्हटले? कमलपत्राक्ष. कमल नाही नाच म्हटले, ठीक कमल आहे. हां तर नयन म्हटलंय. त्यांनी कमळच घेतलं वाटतं पूर्ण, ठीक आहे. तर आणि हे तत्व कमलपत्राक्ष म्हणजे हे कमलपत्राक्ष, तुझं महात्म्य पण मला माहिती आहे. माहिती आहे आणि कसं आहे तुझं महात्म्य? अव्ययम. अव्ययम म्हणजे जे की दुसऱ्याने प्रभावित होत नाही. त्याला म्हणायचं अव्ययम. प्रभुपाद काय बोलले ते एकदा बघूया, म्हणजे हे भाषांतर क्लिअर होईल. हे कमल नयना म्हणजे आता श्लोकातला कुठला शब्द आहे हे कमल नयनासाठी? कमलपत्राक्ष हा, ना. कमलपत्राक्ष. जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल त्याच्यासाठी कोणता शब्द आहे? हा, भवाप्य. तुम्ही शब्दाच्या काय म्हणतात अर्थामध्ये बघितले तर तुम्हाला कळून जाईल. जीवांच्या साठी कोणता शब्द आहे? भूतानां हा, भूतानाम. हा, कमल नयना झालं. विस्तरशा म्हणजे विस्तार आणि तो सारखा शब्द आहे. कमलपत्राक्ष पण झालं. महात्म्य म्हणजे तुमचं महात्म्य भगवंतांच्या शक्तीबद्दल. आणि अव्यय म्हणजे जे अविनाशी आहे. आता प्रभुपाद शब्दांच्या अर्थामध्ये अव्ययमचा अर्थ अविनाशी घेतात. अ, परंतु तात्पर्यामध्ये या श्लोकात किंवा दुसऱ्या श्लोकामध्ये जो विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी अर्थ घेतलाय अवयमचा, की जे तुमचं तेज आहे किंवा प्रभाव आहे ते कशानेही प्रभावित होत नाही. प्रभावित होत नाही म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती कशाचा परिणाम होत नाही. असं नाही की कृष्णाकडे आज एवढी शक्ती आहे आणि उद्या काहीतरी झालं, त्यांनी उपवास केला आणि त्यांची शक्ती कमी झाली, असं नाही. तर तुमचं शक्ती किंवा जी पॉवर आहे ती कशी आहे? अव्ययम. व्यय म्हणजे खर्च. आपल्या मराठीमध्ये पण व्यय हा शब्द आहे. व्यय म्हणजे खर्च होणे. खर्च होणे म्हणजे कमी होणे. कमी होणे म्हणजे ऱ्हास होणे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अव्ययम. म्हणजे न खर्च होणे, न ऱ्हास होणे, म्हणजे जशास तसे अबाधित राहणे. तर काय अबाधित राहतं? भगवंतांची शक्ती. हां, तर चर्चा काय चालू आहे की अर्जुनला ते रूप बघायचंय आणि ते रूप बघण्यासाठी तो भगवंतांना विनंती करतोय. तर त्याच दिशेने जाताना त्याने पहिला पण श्लोक बोलला आणि हा पण श्लोक बोलला. कारण तो पण त्याचा आर्ग्युमेंट कसं देतोय की पहिल्यांदा त्याचा कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही मला आतापर्यंत एवढं ज्ञान दिलं. म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीला पण वाटेल की चला बाबा काहीतरी याला पटलं किंवा आवडलं तरी. नाही तर समजा असं बोललं की आत्तापर्यंत तुम्ही काय बोलले ते तर काही माहिती नाही, पण विराट रूप दाखवून बघा एकदा. तर मग गडबड होऊन जाईल. म्हणून अर्जुन काय म्हणतो? मद अनुग्रहाय. मग अशी कृतज्ञता व्यक्त केल्यावरती या श्लोकामध्ये तो काय दाखवतोय की तुम्ही मला काय काय दाखवलं, काय काय शिकवलं. दाखवलं म्हणण्यापेक्षा काय काय शिकवलं, काय काय ज्ञान दिलंय.
तुमच्या शक्तीचं स्वरूप कसं काय आहे ते पण तुम्ही मला सांगितलं. मग आता त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये तो डायरेक्ट विनंती करेल. तर या श्लोकामध्ये ना, या अध्यायामध्ये रसिक श्लोक जास्त नाही आहेत. रसिक म्हणजे कसं, की आपण मागच्या वेळेस काय केलं, की एका एका विभूतीला त्याच्या वेगळ्या दृष्टीने अर्थ बघितले, त्याच्याशी संबंधित लीला बघितल्या. तर यामध्ये एवढे जास्त कदाचित नाही आहेत, कारण वर्णन फक्त असंच येणार आहे, की त्याच्या एका हातामध्ये तलवार आहे, एका मुखामध्ये अग्नी आहे, असंच विश्वरूपाचं वर्णन येईल. म्हणून मी विचार केला, की या श्लोकामधला हा जो शब्द आहे, कमलपत्राक्ष, त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया. तर कमलपत्राक्ष म्हणजे कमल नयन असणारा. बघा, पंकज, कमल, अंबुज, पद्म हे सर्व कमळाचेच नावं आहेत. जसं की आता आपलं सध्याचं जे कल्प आहे ते पद्मकल्प आहे. पद्मकल्प का? कारण आपल्या ब्रह्माजींचा जन्म कमळावरती झाला. तर वेगवेगळे जे कल्प आहेत त्यांची नावं पण वेगळी असतात. आणि वेगवेगळ्या दिवशी ब्रह्माजी सृष्टी सृजन करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन पण वेगळ्या प्रकारे केलं जातं. जसं की यावेळेस भगवंत त्यांना तपः तपः म्हणले होते, की तू तपा कर. तर तो ठीक आहे, तो वेगळा विषय आहे. मला इथे हे सांगायचं होते, की कमलपत्राक्षावर आपण चर्चा करतोय. याबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे ते आपण बघूया. तर तुझे कमल नयन आहेत. तर भगवंतांच्या शरीरामध्ये किती कमळ आहेत? तुम्ही कधी ऐकले का? कशा कशाला कमळ म्हणतात त्यांच्या शरीरातल्या भागाला? पाठीला कमळ म्हणतात का? छातीला कमळ म्हणतात का? गेस गेस करा. डोळ्यांना. हा, मग सर्वांना एकत्र करून सांगा, की तुम्हाला किती त्यांच्या शरीरामध्ये कमळ माहिती आहेत किंवा ऐकलेत तुम्ही. नाभी कमळ, हा. चरण कमळ. तर बघा, 2 हस्तकमल आणि 2 चरण कमल झाले 4, आणि 1 नाभी कमल झाले 5. त्याच्यानंतर डोळ्यांना पण कमळ म्हणतात ना. आता इथेच कमलपत्र अक्ष आला. अक्ष म्हणजे डोळे. 5 आणि 2 7, आणि 1 चेहरा. चेहऱ्याला पण भगवंतांच्या कमळाची तुलना आहे ना. कोणता श्लोक आहे तो बघूया. तर बघा, याच्यासाठी वेगवेगळे श्लोक पण आहेत. नमो पंकजनाभाय, नमो पंकजमालिने, नमो पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांग्रये. हा जो कुंती महाराणीचा श्लोक आहे, याच्यामध्ये भगवंतांचे हात, चरण आणि नाभी यांना त्यांनी कमळाची उपमा दिली आहे. नंतर कमळासाठी कशा, करारविंदेने पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयत्तम, वटस्य पत्रम पुटे शयानं बालमुकुंदम मनसा स्मरामी. मला वाटते बिल्वमंगल ठाकूरांचं गीतामधला श्लोक आहे. करारविंदेने पदारविंदम. करारविंद म्हणजे, हे बघा, आता कमळाचं आणखीन एक नाव मिळालं, अरविंद. पंकज, अंबुज, कमळ, अरविंद, पद्म, हे कमळाचे नाव आहेत. अजूनही काही असतील. तर करारविंदेन पदारविंदम. करारविंद म्हणजे हस्तकमलाने काय केलं, चरण कमलाला पकडलं. करारविंदेन पदारविंदम. मग मग काय केलं, मुखारविंदे विनिवेशयंतम. तर हाताने पाय पकडले आणि पाय मुखामध्ये घातला, म्हणजे चेहऱ्याला पण कमळ म्हणतात ते इथं आपल्याला कळलं. तर तुम्ही बघितलं असेल ना, लहान मुलांना की ती एक सवय असते त्यांना, की एकदम फारच छोटे असतात तेव्हा, की ते पायाला पकडतात आणि अंगुठा मुखामध्ये त्यांच्याच तोंडामध्ये टाकतात. तर हा सीन मला वाटते कोणी मार्कंडेय मुनीने बघितलेला आहे प्रलयामध्ये. तर कर करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयंतम, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुंद मनसा स्मरामी. तर जे वटपत्राच्या वरती जे बालमुकुंद शयन करत आहे, चरणकमलाला हस्तकमलाने पकडून मुखकमलामध्ये घेत आहे, अशा बालमुकुंदाला मी नमस्कार करतो किंवा त्याचं मी स्मरण करतो. तर तिथे पण हात, पाय आणि मुख यांना कमळ सांगितलंय. त्याच्यानंतर इथे जे कुंती महाराजांचा श्लोक होता, नमो पंकज नाभाय, त्याच्यामध्ये नाभी, हात आणि पाय
यांना कमळ सांगितलंय. आता आपलं काही असं उरलंय का 8मध्ये? नाही, सर्व झालं. तर मी दामोदर प्रभूंच्या क्लासमध्ये ऐकत होतो की असं नाही की कमळ म्हटलं की सगळीकडे कमळ लावून द्यायचं. की समजा आता हस्तकमल, चरण कमल, नाभी कमल बोललो आपण. मग गळ्याला पण कमळ बोलायचं, छातीला पण कमळ बोलायचं, असं काही पण चालत नाही. हे आचार्याने जे वर्णन केलंय त्या वर्णनानुसारच आपल्याला बघावं लागतं. मनाने कुठे पण कमळ आहे आणि कमळ लावता येत नाही. तर म्हणून भगवंतांच्या शरीरामध्ये अष्टकमळ बघायला मिळतात. त्याच प्रकारे 24.5 चंद्र बघायला मिळतात. आता त्याचं वर्णन तुम्हाला माहिती आहे. तर याचे आणखीन पण काही श्लोक आहेत, पण तुम्हाला या 2 श्लोकामध्येच सर्व आपलं क्लिअर झालं. एक श्लोक आहे यांचा, रुक्मिणी देवीचा, यस्यांगी पंकजरज स्नपना महांतो, की तुमच्या पंकज पंकज म्हणजे कमळाची, रज म्हणजे धुळी, तुमच्या चरणधुळीला धारण करण्यासाठी उमापती म्हणजे महादेव असे श्रेष्ठ व्यक्ती पण इच्छा करतात. येरी अंबुजाक्ष न लभे भवत प्रसादम,